तर कसे आहात तुम्ही? पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मी ऋषिकांत घेऊन येतो तुमच्या समोर कोणत्या शोचे अपडेट. तर सध्या आहे तर बिग बॉस शोच्या अपडेट. अर्थात एक हफ्ता बाकी आहे. पण एक हफ्ता बाकी म्हणजे बिग बॉस संपला म्हणजे आपण वापस भेटणार नाही असं नाही, आपण भेटत राहणार. पण जो आता आपल्या बिग बॉस मध्ये आपल्याला भेटत नाहीये म्हणजे कोण आहे तो? तर रितेश देशमुख सर. हो, रितेश देशमुख सर आपल्याला भेटत नाहीये. आणि का भेटत नाहीये याचं कारण मी आधीच सांगितलेलं आहे माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये. एवढं जरी असेल, रितेश सर जरी भेटत नसेल तर पण कोण ना कोणी येतं आणि एंटरटेनमेंट आपल्यासाठी चालूच असते. आता मी घेऊन येतो डायरेक्टली 4-5 दिवसानंतर व्हिडिओ, आणि म्हणजेच घेऊन येणार आहे 3-4 दिवसाच्या अपडेट. तर पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ पाहायला. सगळ्यात पहिले माझ्या पहिल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी काय 3 गोष्टी सांगितल्या होत्या. एक म्हणजे सांगितलं होतं की जे आहे बिग बॉस शो आहे, बिग बॉस शो मध्ये राखी किंवा अभिजित बिचकुले हे नक्कीच येतात आणि ते नक्कीच आलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट मी सांगितली होती काय, तर अशी गोष्ट सांगितली होती मी की जे कंटेस्टंट आहे त्यांची रँकिंग नुसार म्हणजे कोण अपला आहे आणि कोण डाऊनला आहे ते सुद्धा प्रॉपर त्या हिशोबानेच झालेलं आहे. आणि आता जेव्हा शेवटचा हप्ता लागला आहे तर शेवटच्या हप्त्यामध्ये आपल्याला ती रँकिंग प्रॉपरपणे दिसलेली आहे, कोण कोण थांबणार आहे आणि टॉप 6-7 कोण असणार आहे. तर मी तर जुळत झालेला आहे. अगदी फक्त माझा जो अंदाज आहे तो फक्त आणि फक्त काहीतरी 10% चुकलेला आहे. आणि तो 10% फक्त माझा कोणाच्या बाबतीत होता, तर वैभवच्या बाबतीत होता. वैभवच्या जागी आपल्याला डीपी दिसतोय. बाकी सर्व जे मी कंटेस्टंट बोललो होतो की हे टॉप मध्ये असणार आहे तेच टॉप मध्ये आहे. बरं, मी जेव्हा बोललो होतो की डीपी टॉप मध्ये नसणार आहे त्याच्या मागे हे कारण होतं माझं की मला अर्थात माहिती होतं की हा डीपी काही गेम खेळणार नाहीयेत. आणि जे धनंजय पवार आहे त्यांनी गेम खरंच खेळला नाहीये. पण प्रेक्षक मायबाप असतात, जनता प्रेम करते आणि जनता प्रेम करत असताना डोळे बंद करून प्रेम करत असते कधी कधी. आणि तेच झालेलं आहे. पॅडी पंढरीनाथ एवढं छान खेळत असून सुद्धा पंढरीनाथ आता गेम मध्ये नाही आणि तो गेमच्या बाहेर गेलेला आहे. म्हणजे पंढरीनाथचा गेम सुरुवातीपासून एंटरटेनमेंटला असो एक नंबर होता, कॉमेडीला असो एक नंबर होता, सूरज सोबत असो रिलेशनशिप असो एक नंबर होता, प्लॅनिंग मध्ये असो एक नंबर होता. विकेंडला सुद्धा त्याच्याबद्दल बोलायचे, हो बोलायचे. निखिला तो टफ द्यायचा, निखिला उत्तर द्यायचा, हो तो द्यायचा. त्याचे जे जवळचे लोक होते त्यांना तो जपून राहायचा. म्हणजे कधीच त्यांनी सूरजला याच्यामध्ये नॉमिनेशन मध्ये नव्हतं टाकलं. जवळच्या लोकांना तो जपून राहायचा. माणूस म्हणून तो चांगला होता, त्याची वर्तणूक चांगली होती, हो चांगली होती. आणि एवढंच नाही तर जेव्हा पंढरीनाथला अरबाज किंवा वैभव यांना टफ द्यायची असली तरी पण तो जर का त्याच्यामध्ये खूप जास्त पॉवर नसेल, ताकद नसेल, तरी पण तो मेंटॅलिटीने किंवा जेवढी चपळता आहे चपळता दाखवून टफ द्यायचा, हा द्यायचा. जर का मग पंढरीनाथ एवढा भारी खेळायचा तर मग हे जो वॉशरूम मध्ये झोपा काढतो किंवा जो वरती झोपा काढतो त्याच्यासाठी कोंबडा कंटिन्यू वाजत असतो, तो का बिग बॉस मध्ये आपल्याला दिसत आहे? हा, म्हणजे तो धनंजय पवार का बिग बॉस मध्ये आहे आणि पंढरी बिग बॉस मध्ये नाही का? कारण की अर्थात आमचे जे प्रेक्षक वर्ग आहेत ते अशा व्यक्तीला वोट नाही करणार, तर अशा व्यक्तीला करतील की ज्याची बाहेर फॅन फॉलोईंग आहे. आणि तसेच वोटिंग करून काही आहेत त्याच्या जसं पंढरीनाथ आहे तसं वर्षा उसगावकर आहे, त्यांना पुढे नेलंय. आता बहुधा मी सर्वांचे जेव्हा कमेंट्स पाहिल्या तर मला हे कळलं आहे की लोक म्हणतात की वर्षा उसगावकर बाहेर जायला पाहिजे होती, तिला कमी वोटिंग आहे. आणि पंढरीनाथला जर का जे वोटिंग ट्रेंड आहे त्याच्यामध्ये 5 नंबरला असता तर मग वर्षा उसगावकर सगळ्यात डाऊन असून ती का गेली नाही? मग कदाचित मी जे बोललो होतो तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की हे टॉप 7 असणार, तेव्हा बोललो होतो मी की ही आहे सिनियर कॅटेगरी मधली आणि तिला ह्या बेस फायनल पर्यंत न्यायचं काय असेल तर प्रयत्न असेल. आणि तो फायनल पर्यंत न्यायचा प्रयत्न काय केलेला आहे, सक्सेस केला आहे. पण चला आता जे एलिमिनेशन झालेलं आहे ते एलिमिनेशन बद्दल एवढं बोलण्यापेक्षा मी आता हे बोलतो की जे टॉप आहेत ते टॉप खरंच चांगले आहेत का? तर त्याच्यामध्ये सूरज अर्थात बेस्ट आहे, सर्व गोष्टीमध्ये चांगला आहे. 2 नंबरला माझ्यासाठी अभिजित आहेत आणि तो पण खूप चांगला खेळत आहे. आता 3 नंबरला माझ्यासाठी आहेत निकी तंबोली. तुम्ही म्हणशाल निकी तंबोली अशी ती कशी काय? निकी तंबोली कारण की जर का ती नसती तर हा बिग बॉस सीझन फिका राहिला असतात, कारण की तिने खरंच मसाला टाकलेला आहे. आता 4 नंबरला कोणी असेल माझ्यासाठी तर ती आहे जान्हवी. हो, जान्हवी चांगल्या प्रकारे खेळते आणि ती माझ्यासाठी आहे 4 नंबरला. 5 नंबरला कोण असेल तर 5 नंबरला माझ्यासाठी अंकिता असेल. आणि 6 नंबरला कोण असेल तर अर्थात 6 नंबरला एकतर वर्षा नेटे डीपी, तुम्ही कोणालाही टाका, मला काही प्रॉब्लेम नाही. पण अशा प्रकारे रँकिंग होती माझी आणि आहे. जर का तुम्ही बिग बॉस बघशाल तर हे ह्या प्रकारे आपल्याला टॉप 6 मध्ये फायनल मध्ये जाताना बघितलेला आनंद वाटेल, मला तरी वाटेल. बाकी तुमचं मला माहित नाही, कारण की मी माझं मत तुमच्यावर थोपणार नाही. तुम्हाला जे आवडत असेल अर्थात मी त्याची रिस्पेक्ट करतो, तुम्ही पण माझी रिस्पेक्ट करा. आणि जर का मी तुमच्या जर का विरुद्ध जरी बोललो असेल तरी थोडंसं ऍक्सेप्ट करा आणि तेवढं चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. कारण की जर का तुम्ही चॅनल सबस्क्राईब करतात तर मला खूप ऍक्सेप्टेबल वाटतात आणि थोडासा आनंदही भेटतो. तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता जे ऍक्सेप्टचं आलेलं आहे त्याच्यावरून मी तुम्हाला हे सांगणार आहे की जे अभिजित बिचकुले म्हणजे अर्थात आपले हे नाही आले, रितेश देशमुख भाऊ नाही आले, पण अभिजित बिचकुले आले. आणि ते अभिजित बिचकुलेचं जे बोलणं आहे ते अनेक लोकांनी काय ऍक्सेप्ट केलेलं नाही. ते आले आणि त्यांनी फक्त
तरी ब्राईट केली, ती आहे ब्राईट करणं म्हणजे वर्षा उसगावकर यांची ब्राईट केली. आणि दुसरं म्हणजे कोणाची केली तर अभिजित यांचं केलं, कारण की सेम नावं, मग थोडंसं अभिजितला बोलण्यापेक्षा थोडंसं त्याला सांभाळून घ्यावं. आणि अनेक लोकांबद्दल काही ना काही बोलले, आणि अर्थात ते हे काय होतं माहिती का, लोकांचं ब्रेन वॉश करायचं काम असतं. म्हणजे असे कंटेस्टंट आपल्याला घालवायचे आहे ना, जे कंटेस्टंट नकोय पुढच्या हप्त्यामध्ये. मग जर का ते असे कंटेस्टंट आहे तर ते दुसरे कोण बाहेरून येणार आहे त्यांच्याकडून असं त्यांच्याबद्दल बोलून घ्यायचं की ब्रेन वॉश होतं कोणाचं तर ऑडियन्सचं, आणि ते ब्रेन वॉश करण्यात आलेलं आहे. हे ब्रेन वॉश करत असताना त्यांनी कोणाला नाव ठेवलं आहे तर अंकिताला, म्हणजे जे बॉटम 2 होते त्याच्यामध्ये एक अंकिता होती आणि कोण होता, पॅडी होता. ब्रेन वॉश करताना असं दाखवलं आहे की अंकिता आणि पॅडीचा गेम नाहीये. आपल्याला माहिती पॅडीचा गेम नक्कीच चांगला होता. घरामध्ये असलेल्या डीपी, वर्षा उसगावकर, अंकिता, जान्हवी यांच्यापेक्षा पंढरीनाथचा गेम नक्कीच चांगला होता. दुसरं म्हणजे आता बाकीचे जेव्हा आपण पाहतो आहे, आली कोण, राखी सावंत. आणि राखी सावंतनी पूर्णपणे काय एंटरटेनमेंट दाखवलेलं आहे, आणि एंटरटेनमेंटचा जो तिचा संवाद होता तो खूपच मला आवडला. बाकी जे आलेत जुने व्यक्ती आले होते त्यांनी वयस्कर नाही का 70-75, वर्षा उसगावकर, हा आम्ही तुमचे जवानीचे फॅन, ते थोडंसं मला तरी बोरिंग वाटलं. बाकीच्यांना आवडलं असेल तर मला माहिती नाही, पण जर का तुम्हाला आवडलं असेल तर चांगलंच आहे, आवडलं असेल त्याच्याबद्दल मी काय बोलूया. आता हे झालंच आहे, पण याच्या पुढे नक्की जेव्हा आपण आजचा दिवस बघतोय, जेव्हा एलिमिनेशनचा दिवस होता त्या दिवशी आपल्याला काय पाहायला भेटतंय की जे गेस्ट आहे ते येत आहेत आणि थोडंसं चित्रपटाचं प्रमोशन करतायत. पण त्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा ते सूरजला पुढे आणतायत तर खरंच ते सूरजला का पुढे आणताय, कारण की त्यांना लक्षात आलंय की सूरजची फॅन फॉलोइंग किती आहे. जर का सूरजची फॅन फॉलोइंग एवढी आहे तर मग बिग बॉस शोला इम्पॉर्टन्स कोणाला दिला पाहिजे, सूरज चव्हाणला. आणि ते आता जे इम्पॉर्टंट देत आहे फायनली एवढ्या एंडिंग नंतर, मग ते खरंच भारी वाटते. पण इथे तुम्ही एक नोटीस केलं का, आता मी वापस जातो मेन पॉइंटवर. तो पॉइंट आहे जे आपले प्रमोशन्स होते ते प्रमोशन सगळे काय झाले, डाऊन झालेले आहेत. आता जेव्हा एंडिंगला एलिमिनेशन केलं पॅडी यांचं, आणि एलिमिनेशनच्या वेळी जे प्रमोशन्स करायचे नाही केले गेलेले, म्हणजे ते प्रमोशन्स कुठे ढकलले आहेत तर हिंदी सीझनकडे ढकलले आहेत, हिंदी बिग बॉसकडे ढकलले आहेत. कारण की कंपनी सेम आहे, फक्त मराठी कलर्स नसणार तर हिंदी कलर्सचं चॅनल असणार, तर प्रमोशन तिकडे ढकलले गेलेले आहे. असं काही तर गेम असल्यामुळेच आपलं जे मराठी बिग बॉस आहे ते 70 दिवसामध्ये काय होतंय, संपत आहेत. आता बाकी तुम्हाला पटलं आहे का पॅडी बाहेर गेलेला आहे, म्हणजे अर्थात तो विनर तर नव्हता पण तो फायनलिस्ट मध्ये होता आणि त्याला पण आवड होती, तर ते तुम्ही नक्कीच सांगा मला, जर कमेंट करा की पॅडी तुम्हाला गेलेला आवडला आहे का नाही आवडलेला आहे. आणि दुसरं म्हणजे आपण आजच्या शो मध्ये जेव्हा पाहत होतो की निकी तंबोली आणि अभिजित यांचं काहीतरी चालू होतं, वापस जान्हवीमध्ये होते, हे सर्व गेम चालू होतं की जे सूरज आहे त्यांना कळलं की सूरज टॉपला आहे आणि तो चांगल्या प्रकारे लोकांच्या मनामध्ये घर करून आहे. तर मग निकी तंबोली काय म्हणत होती की हे सूरजला घर घेत आहेत म्हणजे काय, त्याच्या विकत हे केले का ते केले का. अर्थात मी बोललो होतो ते पण एवढ्या लेवलपर्यंत नव्हतं की जेवढं निकी बोलत आहे, कारण की निकीनी पूर्णपणे निगेटिव्ह इमेज करायचा प्रयत्न केलेला आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ती सक्सेस झाली पण आहे, त्याच्यामुळे पंढरीनाथ गेले. पण मला हे माहिती आहे ती निकीला जी होती ती निकी बोलत होती, ती अंकिताला बोलत होती, आणि उगाच पंढरी यांनी ते जे येणारे तीर आहे ते अंगावर घेतले आणि त्याच्यामुळे प्रेक्षक वर्ग थोडासा त्यांच्यापासून दूर झाला आणि त्यांना वोटिंग कमी पडले आहेत. हेच जर का वेगळं झालं असतं, म्हणजेच अशी गोष्ट नसती करण्यात आली की सूरजला ते शिकवत आहेत, चुकीचं शिकवत आहेत, सूरज बद्दल चुकीचे वागतायत, असं जर का दाखवण्यात नसतं आलं तर कदाचित ते राहिले असते. आणि हे निकी आहे ती मुद्दामून हा गेम करते. जर का तुम्ही माझे व्हिडिओ पाहत आहात तर निकी पूर्णपणे तिचा माइंड गेमच खेळते, तिला बिग बॉस जिंकायचं आहे, तिचं कोणावर प्रेम नाहीये, काहीच नाही, तिचं मन काहीच स्वच्छ नाहीये. अर्थात हेच नाही तर जेव्हा हे आले होते म्हणजे घरचे आले होते तेव्हा घरचे आले होते आणि अरबाज बद्दल जे सांगितलं गेलेलं आहे तिला ते पण तिच्या माइंडमध्ये आहे. आणि त्याच नाही तर तिला हे पण सांगितलं गेलं होतं की सूरजची फॅन फॉलोइंग कशी आहे, त्याच्यामुळेच बाकीचे सर्व जणांना पण ते सांगितलं गेलं होतं आणि त्यांची वर्तणूक सूरज बद्दल बदलली आहे. पण एवढं सर्व असताना वर्षा उसगावकर जेव्हा त्यांचा एक टास्क होता आणि ते वरती गेलेला होता, त्यांनी जेव्हा ते वरती येत असताना जेव्हा खाली येत होत्या तेव्हा जे सूरज बद्दल बोलल्यात ना ते मला बिलकुल नाही आवडलेलं. आणि जर का तुम्ही ते ऐकलं असेल तर तुम्ही जाऊन पाहू शकतात, जो टास्क संपल्या त्या बोलल्या होत्या जेव्हा ते खाली येत होत्या की मी वयस्कर आहे आणि जो मी टास्क केला आहे, आणि नंतर सूरज बद्दल जे बोललं होतं ते तुम्ही स्वतः जाऊन बघा, मी तुम्हाला ते सांगणार नाहीये. आणि दुसरं म्हणजे मी तुम्ही जाऊन ऐकशालच. इथंच माझी व्हिडिओ मी संपवतो, खूप मोठी व्हिडिओ झाली आहे आणि जास्त वेळ बोलणं सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहणार नाही एवढी मोठी. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, अपडेट घेऊनच राहणार मी. आणि आजच्यासाठी टाटा बाय बाय, पुन्हा भेटूया. चॅनल सबस्क्राईब करायचं विसरू नका, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.